हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत गोल गळ्याची डिझाईन. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने बिना कॅनव्हसची खूप छान डिझाईन बनवून तयार होते. बघा, आपल्याला पहिले आपण गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर, मेन कपडा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि अस्तरवरती बिना कॅनव्हसची डिझाईन कशी शिवायची बघा. कधी कधी आपल्याकडे कॅनव्हस नसतो आणि अर्जंट ब्लाऊज द्यायचं असतं, तेव्हा आपण ही ट्रिक वापरायची. बिना कॅनव्हसपासून कशी डिझाईन सुंदर बनेल तो बघायचं. खूप छान. आणि मेन कपडा आणि अस्तर बरोबर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, मी सेफ्टी पिन लावलेली आहे तिथे. ते कपडा सरकू नये म्हणून व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, माझी शिलाई करून झालेली आहे. छान असा गोल गळा कटिंग करून घ्यायचं. आता छोटे छोटे कट्स लावायचे आहेत आपल्याला. सगळीकडून असे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, आपली शिलाई कट होता कामा नये, नाही तर नंतर प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपल्याला मेन अस्तर आणि मधली शिलाई त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर असा लूक येतो आणि फिनिशिंगसाठी पण करायचं आहे. ते गोल आकाराने आपल्याला अशी दाबटीप द्यायची आहे वरतून. ह्याच्यामुळे कॅनव्हस नसेल तरी पण खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. तुम्ही बघू शकता, आता सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता मेन कपड्यावर वरतून आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे. बघा, गोल आकारामध्ये अशी एक दाबटीप देऊन द्यायची आहे. बघा, खूप सुंदर आणि गोल गळा तयार झालेला आहे. आपण सगळीकडून शिलाई कव्हर करून घेणार आहोत. व्यवस्थित अशी बघायचं आहे, कुठे चुन्या वगैरे येत नाही ते. आणि व्यवस्थित आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे सगळीकडून. खालच्या साईडने कमरेकडे पण बघायचं आहे, आतला कपडा कुठे सुटत नाही आहे ना, म्हणून व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने सगळीकडून शिलाई कव्हर करून घ्यायची. झटपट ब्लाऊज शिवून तयार. तुम्हाला अर्जंट द्यायचा असेल तरी ही डिझाईन बनवा. खूप सुंदर, दिसायला पण छान, टाईम पण कमी लागेल हिला. आपल्याला साईडचा कपडा पूर्ण अस्तर बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे. आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा सोडलेला असतो तो आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे सगळं. बघा, व्यवस्थित अस्तर बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे. धागे दोरे सगळे कटिंग करून घ्यायचे आपल्याला. सगळी शिलाई कव्हर करून झालेली आहे आपली. आता आपण ह्याला टक्स देणार आहोत. गोल असा छान गळा आलेला आहे आपला. आता आपण ह्याला टक्स घ्यायचा आहे पाठीचे. बघा, दोन्ही साईडने घेऊया टक्स. आपण जिथून शिलाई काढतो तिथे रफ करायचं, नाही तर ती शिलाई खोलते कधी कधी. बघा, आपले टक्स देऊन झालेले आहे. आपल्याला आता कमरेची पट्टी लावायची आहे. व्यवस्थित अशी पट्टी लावून घ्यायची आहे.
हिला पलटून आपल्याला दाबटीप द्यायची आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते दाबटीपमुळे। लुक छान येतो पट्टीला। बघा आपली पट्टी लावून झालेली आहे। छान कशी फिनिशिंग आलेली आहे बघा, खूप सुंदर। आता आपण डिझाईन साठी कपडा कट करून घेतलेला आहे। सगळ्यात सोपी डिझाईन आहे बघा। स्क्वेअर मध्ये कपडा कट करून घ्यायचं बघा। खूप सोपी डिझाईन आहे, सहज कोणाला पण येईल। दोन्ही सारखी आपल्याला बनवून घ्यायचे स्क्वेअर मध्ये बघा, आणि आतमध्ये शिलाई करायची आहे। साइडचा जो एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। असा बरोबर आपल्याला गळा ठेवायचा आहे आतमध्ये। बरोबर इकडे तिकडे होता कामा नये, बरोबर तिथे मार्किंग करून घ्यायची आहे। आणि तिथे आपण थोडीशी स्टिचिंग करून घेणार आहोत बघा। डिझाईन धागे दोरे सगळे कट करत चालायचं, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते बघा। साइडनी पण आपल्याला शिलाई करून घ्यायची, दोन्ही साइडनी बरोबर धरायचं आहे आणि त्याच्यावर शिलाई करायची। झाली का? साइडचे थोडा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की आपण आता ह्याच्यावर लेस लावणार आहे, तर तो साइडचा कपडा दिसू नये म्हणून कट करून घ्यायचा आहे। मी आता ही गोल्डन लेस लावत आहे। तुम्हाला कुठली चांगली वाटेल ती लेस लावा, छानच लुक येईल। गोल्डन मुळे छान अशी लुक येतो ब्लाउजला, आणि डिझाईन पण छान दिसते बघा। आपल्याला व्यवस्थित अशी लेस त्याच्यावर लावायची आहे। जो लेसचा खालचा भाग असतो तो आपल्याला मुडपून घ्यायचा आहे आतमध्ये बघा, आणि तिथे रब करून घ्यायचं आहे। आपण लेसला डबल शिलाई करत आहोत। डबल शिलाई केल्यामुळे खूप छान अशी लेसचा लुक येतो, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते लेस बघा। आपली झालेली आहे लेस लावून एका साइडची, आणि आपण आता घेणार आहोत दुसऱ्या साइडला लेस लावायला। बरोबर आपल्याला अशी लेस लावून घ्यायचंय। कुठे इकडे तिकडे होता कामा नये, सरळ हलक्या हाताने लेस लावत जायचंय बघा। आपली लेस लावून झालेली आहे। आता आपण ह्याला डबल शिलाई करणार आहोत। बरोबर जसा गोल गळा आहे तसं आपली शिलाई, आणि आपली शिलाई करून झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला डिझाईन? साधी, सोपी, सरळ, छान असा लुक येतो। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून घ्या, असेच नवनवीन तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील। आता मी एक असे बटन लावणार आहे 3 तिथे, त्याच्यामुळे अजून छान लुक येईल। मी लावून बघितलेलं आहे, पण एकच बटन तिथे छान वाटतोय म्हणून मी एकच ठेवणार आहे बघा। आतमध्ये एक बटन लावून द्यायचं आहे तिथे, त्याच्यामुळे किती सुंदर आणि छान अशी डिझाईन तयार होते, आणि कमीत कमी वेळामध्ये।